माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही जी 65 उमेदवारांना बिनविरोध करते। मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य। बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांविरोधात सोमवारी कोर्टात जाणार मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा। विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी मागे घेणं हे प्रगल्भतेचं लक्षण, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर बिनविरोध कसे झाले याची चौकशी केली पाहिजे, रवींद्र चव्हाणांचं विधान। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हेतून सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप। मवियाच्या उमेदवारांनाही धमक्या येत असल्याचा प्रणिती यांचा दावा। सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल। भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। उमेदवारी न मिळाल्याच्या वादानंतर हत्या केल्याचा आरोप। सातारा साहित्य संमेलनाच्या स्थळीच विनोद कुलकर्णींवर हल्ला। विनोद कुलकर्णी मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष। सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरेंच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप। भाजप उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन। बाबूराव चांदेरेंच्या मुलाला तडीपार करण्याची मागणी।